नमस्कार. महा एम टी व्हीमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. मी चंद्रशेखर नेने, आंतरराष्ट्रीय घडामोडींचा अभ्यासक. माझ्याबरोबर सूरज व्हिडिओग्राफर आहेत. आज एका अतिशय महत्त्वाच्या विषयाबद्दल आपल्याशी बोलायचं आहे. तो महत्त्वाचा विषय म्हणजे भारताचा नंबर 1चा प्रतिस्पर्धी आणि पूर्वीचा शत्रू, आत्ताचा शत्रू, पुढचा शत्रू चीन. चीन देश हा आपला मित्र कधीच होऊ शकत नाही, कारण आपल्या सीमा एकमेकांना लागलेल्या आहेत. इंग्लिशमध्ये एक फार सुंदर म्हण आहे की यू कॅन बी फ्रेंड्स विथ एनीवन एक्सेप्ट युअर नेबर्स. तुम्ही तुमच्या शेजारी सोडून जगातल्या कुठल्याही माणसाबरोबर निखळ मैत्री करू शकता, कारण शेजाऱ्याबरोबर तुमचे हितसंबंध गुंतलेले असतात, म्हणजे तुमची सीमारेषा एक असते. तसा चीन हा आपला प्रतिस्पर्धी आहे. पण सध्या चीनमधल्या ज्या बातम्या येत आहेत त्या अस्वस्थ करणाऱ्या आहेत. चीनच्या दृष्टीने त्या वाईट बातम्या आहेत, भारताच्या दृष्टीने त्या अस्वस्थ करणाऱ्या बातम्या आहेत. आत्ता गेल्या आठवड्यातच शी जिनपिंग हे चीनचे सर्वेसर्वा, म्हणजे चीनचा एकमेव हुकुमशहा म्हणून स्वतःचा त्यांनी 3 टर्मकरता 5 वर्षाच्या शपथविधी करून घेतला आत्ताच या वर्षामध्ये. तर त्या शी जिनपिंग यांनी विश्वासू म्हणून आणलेली जी लोकं होती त्या लोकांचं एकामागून एक रहस्यमयरित्या राजकीय पटावरून आणि बऱ्याचशा लोकांचं जीवनपटावरून विस्मरण आणि पूर्णपणे पुसलं जाणं चालू आहे. गेल्याच आठवड्यामध्ये चीनचे मंत्री ली शांगफू हे चीनचे रक्षामंत्री आहेत. आणि हा गृहस्थ वेल एज्युकेटेड होता, म्हणजे एरोस्पेस इंजिनियर होता. याला शी जिनपिंगनी स्वतः पिक केला होता, स्वतः त्यांनी त्या ली शांगफूला पुढे आणलेलं होतं. आणि पाहता पाहता एक दिवशी ते अदृश्यच झाले. ते संपूर्ण सामाजिक जीवनातनं अदृश्य झालेले आहेत. ते कुठे आहेत, ते जिवंत आहेत की नाही, ते का गेले, कशाचाही थांगपत्ता नाही. आणि चीनची सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक परिस्थिती अशी आहे की अशा प्रकारची लोकं अदृश्य झाली तर त्याच्याबद्दल ब्रसुद्धा काढता येत नाही. इथल्यासारखं नाही की कोणी उठावं आणि सरकारला सांगावं की तुम्ही हे केलं, तुम्ही ते केलं, तुम्ही बालाकोटवरती टाकलेत, मुद्दाम बॉम्ब टाकले, तुम्ही पुलवामा स्वतःच घडवलं. असली भाषा चीनमध्ये चालत नाही. हे चीनचे जे समर्थक आपल्या इथे आहेत त्यांना हे पक्कं माहिती आहे की आपल्या या सगळ्या थेरही आपली भारतातच चालतात, कारण भारतात खरी लोकशाही आहे, चीनमध्ये ठोकशाही आहे. तर त्या ठोकशाहीचं पर्यावसन असं झालं की ली शांगफू हे नाहीसेच झालेत आणि रक्षामंत्री आहेत. लक्षात ठेवा, जेव्हा चीनचं सध्या जगात सगळीकडे भांडणं चालू आहेत, चीनला 14 राष्ट्रांच्या सीमा लागलेल्या आहेत, सगळ्या 14 राष्ट्रांची त्यांची सीमेवरनं भांडणं आहेत. आणि तैवानवरचं भांडण चीन आणि अमेरिका हे तर आता उताला जाईल अशी शंका येते. अशा वेळेला चीनच्या रक्षामंत्र्यांनी गायब होणं हे निश्चितच काळजी करण्यासारखं आहे. जुलैमध्ये चीनचे जे परराष्ट्रमंत्री होते किन गांग, त्यांना काढून टाकण्यात आलं. आणि काढून टाकलं म्हणजे ते जातातच. त्याच्यानंतर आपल्यासारखं मानाने निवृत्त होऊन घरी स्वच्छ हरिहरी करत बसले असं होतच नाही. हरिहरी ते करणार नाही, अगदी माऊ करायलासुद्धा त्यांना तिथे ठेवलं जात नाही. तर हे किन गांग यांना तर काढलं अशा करता की हे म्हणे तिथे चीनमध्ये एक वृत्तनिवेदिका होती सुंदर, आणि तिच्याशी म्हणे यांचं प्रकरण होतं. आता चीनचं सांस्कृतिक मापदंड काय आहेत मला माहीत नाही, पण ह्या प्रकरणावरनं परराष्ट्रमंत्र्यासारख्या महत्त्वाच्या माणसाला काढून टाकणं आणि पुढे त्यांना जगातूनच नाहीसं करण्यात आलं, हा एक प्रकार झाला. ली केक्यांग 27 ऑक्टोबरची गोष्ट आहे, म्हणजे फार जुनी नाही ही गोष्ट. 27 ऑक्टोबर म्हणजे किती, त्यांचा मृत्यू झाला. ली केक्यांग हे 68 वर्षाचे होते आणि चीनचे प्रीमियर म्हणजे अध्यक्ष होते आणि शी जिनपिंग यांच्या विश्वासातले होते, किंबहुना शी जिनपिंग यांचा उजवा हात असं त्यांना म्हटलं जायचं. ते अचानक हृदयक्रिया बंद पडल्यामुळे मरण पावले अशी बातमी आहे. पण चीनमध्येच अशा प्रकारची एक अफवा पसरलेली आहे की त्यांनासुद्धा शी जिनपिंगनी आपले प्रतिस्पर्धी वरती येऊ नयेत म्हणून त्यांनासुद्धा संपवण्यात आलं. तर हे शिरकाण चीनमध्ये चालू आहे. परंतु ही बातमी कमी पडावी काळजीची, त्यापेक्षा दुसरी काळजीची बातमी आहे की चीनची आर्थिक अवस्था सध्या डबघाईला आलेली आहे. मी मागेही या विषयावरती व्हिडिओ केलेले आहेत. एव्हरग्रँडे प्रकरणामध्ये मी आपल्याला सांगितलं होतं, एव्हरग्रँडे ही चीनची नंबर 2ची जी रिअल इस्टेट कंपनी आहे, त्या कंपनीचे $300 अब्ज त्यांच्यावरती कर्ज आहे आणि ते कर्ज बुडवून ते पसार झालेत. त्यामुळे चीनी अर्थव्यवस्थेला एक मोठा खड्डा पडला आहे, कारण ती कर्ज पुन्हा सरकारला माफ करून द्यायला लागतात. कंट्री गार्डन म्हणून त्यांची 1 नंबरची कंपनी आहे, तिची अवस्था गंभीर झालेली आहे. आणि अशा प्रकारे चीनवरती आर्थिक आव्हानं येत आहेत हे दिसतं आहे. तेव्हा शी जिनपिंगची वाटचाल खडतर असेल हे तर सांगायलाच नको. कोविड जेव्हा चीनमध्ये उत्पन्न झाला आणि चीनने कायम सांगितलं आमच्या इथे झाला नाही वगैरे, जगामध्ये कोविड पसरवण्याचं श्रेय चीनलाच आहे,
परंतु त्याचा परिणाम असा झाला की सर्व जगामध्ये अर्थव्यवस्था ठप्प झाल्यामुळे चीनमधल्या मालाची मागणी घटली. त्यामुळे चीन हा जगाचा कारखाना म्हणून प्रसिद्ध झालेला आहे. डेंग शियाओपिंगनी माओ गेल्यानंतर जी चीनची धुरा सांभाळली त्याच्यामध्ये चीनला जगाचा कारखाना तयार केलं. त्या कारखान्याला कामच मिळेना. काम मिळालं नाही की कारखान्याच्या कंपन्या बंद व्हायला लागल्या. कंपन्या बंद व्हायला लागल्या म्हणजे कामगार बेकार व्हायला लागले. या बेकारांच्या जथ्यांनी करायचं काय? कारण त्यांना दुसरं काहीच येत नव्हतं. असेंब्ली लेवल वर्कर ज्याला म्हणतात की ज्याला फक्त एक PCB घ्यायचा आणि त्याच्यावर सोल्डरिंग करायचं एवढंच काम शिकवलेलं असतं. PCBचं काम बंद झाल्यानंतर त्याला काहीच करता येत नाही. बरं, हा वेळपर्यंत त्यांनी इन्व्हेस्ट करून जागा घेतलेल्या होत्या. त्या जागा घेण्याचं एव्हरग्रँडेसारख्या कंपन्यांच्या जागा घेतलेल्या होत्या. त्यामुळे ते जागेत जाईनात, ते जागेचे पैसे देईनात. म्हणजे एकूण डबघाईला आलेला कार्यक्रम. पुन्हा चीनने काय केलं होतं, सगळ्या देशभर सुपर हायस्पीड ट्रेन तयार केल्या. त्या सुपर हायस्पीड ट्रेन जिथे जिथे जायच्या तिथे तिथे ते बिल्डरना सांगायचे इथे तुम्ही शहर उभारा, कारण हायस्पीड ट्रेन आलेली आहे, धंदा वाढेल. बिल्डरनी शहरं उभारली, धंदा वाढला नाही, धंदा खाली गेला, शहरं रिकामी पडायला लागली. प्रचंड मोठ्या मल्टी स्टोरीड बिल्डिंगमध्ये 3 किंवा 4 लोक फक्त राहतात, अशी तिथे सध्या परिस्थिती आहे. परिस्थिती अतिशय गंभीर आहे. काही बातम्या तर असं सांगतात चीनमध्ये बेकारीचं प्रमाण आता 40 ते 50% झालेलं आहे. विचार करा, 50% तरुण जर बेकार असले तर ते काय करतील? रिकामं मन सैतानाचं घर, एम्प्टी माइंड इज डेव्हिल्स वर्कशॉप अशी एक म्हण आहे. त्यांना काय करायचं तर ते सरकारविरुद्ध असंतोष असतो. चीनमध्ये आज तरी सरकारविरुद्ध असंतोष करता येत नाही कारण हुकुमशाही आहे. पण हे फार दिवस दाबून ठेवता येत नाही हो. हे सोडा वॉटरच्या बाटलीसारखं आहे. तुम्ही खूप प्रेशर करून त्याच्यावर एक बूच बसवाल, कधीतरी हे बूच वरती आलं तर सगळीकडे पसरेल आणि चीनची शक्ल व्हायलासुद्धा वेळ लागणार नाही. शी जिनपिंगना निश्चितच हे लक्षात आलेलं आहे. अशी जेव्हा वेळ येते तेव्हा कुठलाही हुकुमशहा काय करतो, बाहेरून संकट आलं अशी आवळी उठवतो. ती चीनने ऑलरेडी ते प्रकार सुरू केलेत. गालवानमधला प्रकार तसाच एक भाग होता. तैवानमध्ये जे भांडण काढले ते त्याच प्रकारचा एक भाग आहे. सगळीकडे चीननी अशी आवळी उठवलेली आहे की आपल्या देशाचे बाहेरचे शत्रू आपल्यावरती हल्ला करायला टपलेले आहेत, आपल्याला आता सावध राहायला पाहिजे वगैरे वगैरे. अगदी मागे मी सांगितल्याप्रमाणे भूमध्य समुद्रातसुद्धा चीननी 6 युद्धनौका पाठवल्या आहेत की हमास आणि इस्रायलच्या युद्धामध्ये आपल्याला काही तिथे शिरकाव करता येतो आहे का किंवा काही करता येतो आहे का. तर ही अतिशय भयंकर अवस्था तिथे झालेली आहे. कारखाने बंद आहेत, बेकारी वाढलेली आहे, कर्जाचा डोंगर आहे. याआधी चीनच्या खूप टाळ्या पिटल्या गेल्या. आपल्या इथल्या लेफ्ट पत्रकारांनी तर चीनची स्तुती एवढी करून ठेवली होती की स्वर्ग म्हणूनच चीनची ख्याती भारतात पसरली होती की केवढी मोठी सैन्य, केवढं मोठा GDP. सगळे GDPचे आकडेसुद्धा खोटे आहेत अशा आता बातम्या यायला लागलेल्या आहेत. फुगवलेली अर्थव्यवस्था आहे कारण ओपननेस नाही ना, ट्रान्सपरंटनेस म्हणजे पारदर्शक अर्थव्यवस्था नसल्यामुळे तुम्ही सांगाल ते खरं, बाकीच्यांनी काय सांगितलं बाकीच्यांना सांगायला तिथे रसाच देत नाहीत, वावच देत नाहीत. बातम्या चीन सांगेल तेच. चीनने सांगितलं आमचा GDP एवढा, तुमचा GDP तेवढा. त्यात भर म्हणून त्यांनी BRI नावाचं एक भूत उभं केलं, बॉर्डर रोड इनिशिएटिव्ह, आणि सगळ्या अविकसित देशांना प्रचंड प्रमाणावर कर्ज देऊन आपल्या लोकांकरता काम करण्याची योजना केली. पाकिस्तानमध्ये CPEC नावाचं एक बंपराळं उभं केलं. त्याचं काय झालं आपण बघताच आहात. आफ्रिकेमध्ये कित्येक ठिकाणी रस्ते बांधून दिले, बंदरं बांधून दिली. श्रीलंकेला हंबनटोटासारखं बंदर बांधून दिलं. या सगळ्यातनं आवक काहीच नाही. हे सगळे देश कर्जाची परतफेड करूच शकत नाहीत. इथिओपियाने सांगितलं स्पष्टपणे की आम्हाला जे कर्ज दिलं थँक्यू व्हेरी मच, आमच्याकडे पैसे नाहीत, आम्ही काही देत नाही तुम्हाला परत. त्यामुळे अर्थव्यवस्थेला मोठा खड्डा पडलेला आहे. आता या खड्डा पडलेल्या अर्थव्यवस्थेतनं निघणार काय? त्यामुळे शी जिनपिंगचं आसनसुद्धा डळमळीत झालेलं आहे. कम्युनिस्ट पार्टीचे जे सिनियर लीडर आहेत त्या सगळ्यांना असं दिसतं आहे की शी जिनपिंग या देशाला विनाशाकडे घेऊन चालला आहे. कारण झिरो कोविड पॉलिसी जी होती, म्हणजे सगळी कोविडचा जराही संशय आला की घराच्या घरं सील करायची, लोकांना फुकट थोडंफार सर्व्हायवल एवढं अन्न पुरवायचं, पण कामं त्यांना कोण देणार? आणि लोक अशी सील झालेली नीट राहू शकत नाहीत. त्या प्रकारामध्ये कोविड तर गेला नाहीच, परंतु अर्थव्यवस्था गेली. म्हणजे भीक नको पण कुत्रावर अशी परिस्थिती झाली. आणि या सगळ्याचं दोष जो आहे तो पूर्णपणे शी जिनपिंग यांचा आहे. कारण चीनमध्ये सगळे निर्णय घेण्याची क्षमता आणि अधिकार फक्त शी जिनपिंगकडेच आहेत. हुकुमशाही देशात हीच तर गंमत असते की तो काही यश आलं तरी त्या हुकुमशहाचंच असतं, अपयश आलं तर कोणाचं असतं. तर ते अपयश दाखवण्याकरता बहुतेक हे 3 जण आता जे गेलेत, अजूनही 5-7 जणांची वर्णी लागेल. शी जिनपिंगच्या जवळची जी लोकं आहेत ती माझ्या मते सध्या घाबरलेली आहेत की कधी आपल्याला पकडतील सांगता येत नाही. परंतु ही जवळची लोकं जर एकत्र म्हणून काहीतरी कट केला तर चीनमध्ये सत्तेचं पालट होणं अशक्य नाही. कुठल्याही रशियासारखा मजबूत देश होता, कोणाला वाटलं नव्हतं की रशिया इतक्या लवकर मोडेल आणि मोडून त्याची अक्षरशः शकलं होतील. पण 1990 साली आपण बघितलं की रशिया मोडला आणि 90-91 पर्यंत रशियातनं केवढे तरी देश फुटून बाहेर निघाले.
चीनमध्ये असं होणारच नाही याची कोणी गॅरंटी देत नाही. भारतातले चीनला वाहिलेले जे पत्रकार आहेत ते अजूनही या विषयावर शब्द काढायला तयार नाहीत. तुम्ही बघा, भारतीय मीडिया म्हणजे चॅनल मीडिया ज्याला म्हणतात की जे चहा बिस्कुट मीडिया वगैरे म्हणतात, ते याच्याबद्दल बोलतच नाही आहेत. म्हणून माझ्यासारख्यांना याच्यावरती बोलायला लागतं. आपल्यासारख्यांना ते ऐकायला आवडतं की चीनची परिस्थिती अतिशय गंभीर झालेली आहे. पण या गंभीर परिस्थितीचा धोका चीनला जितका आहे तितकाच उरलेल्या जगालासुद्धा आहे. कारण चीनची अर्थव्यवस्था जागतिक अर्थव्यवस्थेतली दुसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आहे. त्यामुळे तिथे जर काही मोठी उलथापालथ झाली तर त्याचे परिणाम सगळ्या जागतिक अर्थव्यवस्थेवर होतील. अगदी साधं उदाहरण सांगतो. भारतातलं लोह खनिज हे सर्वात जास्ती चीन इम्पोर्ट करतो, आयात करतो. कारण की चीन सगळ्यात जास्ती लोह बनवतो. ते लोहाचं काय करायचं, तर या जी भुताळी शहरं आहेत ती बांधण्याकरता ते वापरलं. या ज्या रेल्वे लाईन आहेत ज्याच्यातनं कोणी प्रवास करत नाही त्याच्याकरता हे लोखंड आणि पोलाद वापरलं गेलं. परंतु आता हे सगळं बंद पडलं आहे. त्यामुळे ते आपल्याकडनं लोहखनिज घेणार नाहीत. म्हणजे आपल्या इथले जे लोहखनिज विकणारे होते त्यांची पंचायत झाली की नाही, त्यांचं गिराईकच बंद पडलं, गिराईकाचं दिवाळं निघालं. परंतु या काळ्या ढगाला रुपेरी किनार आहे ती अशी की हे लोहखनिज भारतातच वापरून भारतात ताबडतोबीने उत्तमोत्तम पोलादाचे कारखाने काढणं हा याच्यावरती मार्ग आहे. कारण ते काढले तर सगळ्या जगाला लक्षात आलेलं आहे की चीन हा एकमेव मॅन्युफॅक्चरर देश केला की आपल्याला चीनमध्ये काहीही प्रॉब्लेम आले की पंचायत होते. अहो, कोविडच्या वेळेला चीनमधले कारखाने बंद पडले. ऑस्ट्रेलियासारख्या देशामध्ये टॉयलेट पेपर मिळेनात कारण सगळे टॉयलेट पेपर चीन पुरवायचा. माझ्या मित्राने तेव्हा मला एक फोटो पाठवला होता, 5 टॉयलेट पेपरचा फोटो. तो म्हणला आज मला डिपार्टमेंटल स्टोअरमधनं 5 टॉयलेट पेपर आणता आले. ऑलिम्पिक मेडल मिळाल्यासारखा फोटो त्यांनी टाकला होता. विनोदच आहे हा, पण क्रूर विनोद आहे. तेव्हा जगाने ठरवलं होतं की China+1 म्हणजे चीनमध्ये जे काही बनतं त्याच्याशिवाय आणखीन एक देश असा तयार करायचा की जिथे तीच वस्तू बनेल आणि आपली पुरवठा साखळी तुटणार नाही, सप्लाय चेन आपली तुटणार नाही. तर China+1 करण्याच्या याच्यामध्ये भारताचा अग्रक्रमाने विचार होत आहे. भारताचं जर लोहखनिज असलं तर उत्तमोत्तम लोहाचे कारखाने आपले लक्ष्मी मित्तल असो किंवा आणि काही इतर इंडस्ट्रियलिस्ट आहेत, टाटाज आहेत, त्यांना सगळ्यांना सरकारने ताबडतोब हवी ती मदत करावी. हवे ते त्यांना नियम कानून वगैरे सगळे त्यांच्या बाजूनी करून द्यावे आणि ताबडतोबीने आपलं लोहखनिज आपल्या इथे वापरून उत्तमोत्तम पोलाद आपल्याकरता, कारण आपल्याकडेही मोठं इन्फ्रास्ट्रक्चरचं काम चालू आहे आणि सर्व जगाकरता पोलाद पुरवठादार देश, सिमेंट पुरवठादार देश असा इन्फ्रास्ट्रक्चर देणारा देश आपला झाला तर आपण चीनची जागा घेऊ शकू. इतकंच नव्हे, खाली पडलेला चीन आणि वर चाललेला भारत ही अतिशय उत्तम अवस्था आपल्याला प्राप्त होईल. याच्या पुढच्या व्हिडिओजमध्ये मी याबद्दल बोलणारच आहे की भारताची उत्तम अवस्था अधिक कशी करता येईल. एक शेवटचा छोटासा प्रश्न सांगतो. प्रश्न म्हणजे परिस्थिती की तिबेटमध्ये सध्या चीनची कोंडी झालेली आहे. कारण दलाई लामा आता बऱ्यापैकी वृद्ध झालेले आहेत. दलाई लामांचा जो वारस निवडायचा असतो ती त्यांची पारंपरिक पद्धत अशी आहे. त्यांचं असं म्हणणं आहे त्यांचा ओरिजिनल जो लामा होता धर्मगुरू तो दरवेळेला पुनर्जन्म घेत असतो आणि नवीन बालकाला ते वेगळे प्रश्न विचारून ठरवतात की हा बालक पुनर्जन्म झालेला लामा आहे. आताचे दलाई लामा असेच निवडले गेले होते. तर आता दलाई लामांनी एक नवीन मंगोलियामध्ये असलेल्या लहान मुलाला निवडलेलं आहे आणि चीनचं त्यामुळे धाबदण आणलेलं आहे. त्यामुळे चीनने मंगोलियाला धमकी दिली आहे की या मुलाला तुम्ही मंगोलियातनं बाहेर जाऊ द्यायचं नाही, नाहीतर आम्ही तुम्हाला बघून घेऊ. काय होतं ते आपण बघूच या. पण माझी अशी प्रामाणिक इच्छा आहे की LAC लाईन ऑफ ॲक्च्युअल कंट्रोल जो आहे तिथे सातत्याने आता आपल्या सैनिकांनी दलाई लामांची प्रवचनं तिबेटी भाषेमध्ये कायम लावून ठेवावी. कारण चीनचं जे त्या बाजूचं सैन्य आहे तो चीनचं हान वंशाचं सैन्य त्या उंचीला टिकू शकत नाही. 20 आणि 22,000 फुटावरती त्या सैन्याला काम करता येत नाही. म्हणून त्यांनी तिबेटी वंशाची लोकं तिथे नेमलेली आहेत. त्यांना दलाई लामाची प्रवचनं रोज ऐकवली तर त्यांच्या लक्षात येईल की आपण कोणाचं काम करतो आहे. बघूया, हे एक इन्फॉर्मेशन वॉरफेअरचाच हा एक प्रकार आहे. तो बहुतेक आपलं सरकार करतही असेल, नसेल करत तर माझी नम्र सूचना आहे की तातडीने हे काम सुरू करावं. कारण दलाई लामाचा जो वंशज आहे, जो नंतरचा येणारा आहे दलाई लामा, तो आपल्या बाजूचाच असला पाहिजे. चीन कोणीतरी बावलं आणून तिथे बसवेल. चीनने आधी यांच्या वेळेलाही हा प्रकार केला होता. पांचेन लामाचं एक बावलं उभं केलं होतं. सुदैवाने तिबेटी जनतेने त्यांना अजिबात स्वीकारलेलं नाही आहे. ते आपण आता करणं आवश्यक आहे. चीनच्या खेळीला उलटवण्याकरता हे एक महत्त्वाचं पाऊल आपण घ्यायला पाहिजे. बघूया, यावरती आणखीन व्हिडिओज करण्याची आवश्यकता आहे. मी ते वेळोवेळी करणारच आहे. आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला तर आपण आपला मित्रपरिवाराबरोबर शेअर करा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. आमच्या चॅनलला लाईक्स द्या आणि बेल आयकॉन जर अजूनपर्यंत आपण दाबलं नसलं तर ते दाबा. म्हणजे आमचे व्हिडिओ झाले की तत्क्षणी त्याची माहिती आपल्यापर्यंत पोहोचवली जाईल. नमस्कार आणि धन्यवाद.